राजा दशरथ, श्रावणबाळ आणि रामजन्म या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. राजा दशरथाला श्रावणबाळाच्या आईवडिलांनी नेमका काय शाप दिला होता आणि त्यानंतर पुढे काय काय घडलं या संदर्भात जाणून घेऊयात काळाराम मंदिर देवस्थानचे पुजारी नरेश पुजारी यांच्याकडून. श्रीराम, आपल्या सर्वांना माहिती आहे दशरथ हा राजा होता. त्याला 3 राण्या होत्या, कैकेयी होती, सुमित्रा होती आणि कौसल्य होती. 3 राण्या जरी असल्या तरी त्या घरामध्ये पाळणा हल्लेला नव्हता. म्हणजे त्या राजा दशरथाला संतती सुख नव्हतं. त्यामुळे तो अत्यंत बेचैन होता. नाना यज्ञयाग त्यांनी केले होते, सगळं या ठिकाणी तपश्चर्या केली होती, सर्व काही केलं होतं, पण काही केल्या त्याला पुत्र होत नव्हता. या ठिकाणी तो खूप चिंतातूर होता. एके दिवशी तो शिकारीला गेला. रात्रीची वेळ होती. शिकारीला गेलेला असताना त्याला कुठेतरी पाणी पिताना एका प्राण्याची चाहूल लागली, म्हणून त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडलेला आहे. आणि त्याने जेव्हा बाण सोडला तेव्हा तिकडून आई ग असा आवाज आलेला आहे. तो बाण एका ब्राह्मणाला लागलेला आहे आणि तो ब्राह्मण तळमळून आई ग असं म्हटलेलं त्या दशरथ राजांनी ऐकलेलं आहे. ते त्वरित तिकडे गेले आणि त्यांना फार वाईट वाटलं. आपल्याकडनं एखाद्या श्वापदाची, एखाद्या प्राण्याची हत्या होण्याऐवजी एका ब्राह्मणाची हत्या आपल्याकडनं झाली आहे. तो जो ब्राह्मण त्या ठिकाणी आला होता त्याचं नाव होतं श्रावणबाळ. तो पाणी आपल्या वृद्ध आईवडिलांना या ठिकाणी पाणी पाजण्यासाठी म्हणून, पाणी घेण्यासाठी म्हणून त्या तलावावरती आला होता. आणि तिथून तो आपला पाण्याचा चंबू या ठिकाणी झारी तो भरून घेत होता आणि त्याचा बुडबुड असा आवाज झाला होता आणि त्या आवाजाच्या दिशेनेच दशरथाने बाण सोडलेला होता. तोच नेमका त्या श्रावणाच्या हृदयामध्ये गेला होता. तो श्रावणबाळ विव्हळला आणि या ठिकाणी त्यांनी त्या दशरथाने सांगितलं, माझी चूक झालेली आहे, मी राजा दशरथ आहे आणि मी एक शॉपच समजून जो बाण मारला तो तुला लागलेला आहे. तो श्रावणबाळ या ठिकाणी दशरथ राजाला म्हणालेला आहे की असं कसं तुम्ही केलं, पण ठीक आहे, असो, ही दैवाची गती आहे. तुम्ही काय करा, माझे आईवडील तिथे झाडाखाली बसलेले आहेत, तुम्ही या झारीतलं पाणी कृपा करून त्यांना नेऊन द्या आणि त्यांना माझ्या मृत्यूविषयी काही सांगू नका, अशा प्रकारची विनंती त्या श्रावणबाळीने दशरथ राजांना केली आहे. आणि नंतर या ठिकाणी तो दशरथ राजा अत्यंत साश्रूपूर्ण नयनांनी या ठिकाणी तो ती झारी घेऊन, पाण्याची घारी घेऊन या ठिकाणी त्या वृद्ध दाम्पत्याकडे म्हणजे श्रावणबाळाच्या आईवडिलांकडे ते आलेले आहेत. तिथे आल्यानंतर ते हळूहळू आले, हातात थरथर कापत आले. याची जाणीव त्या अंध असलेल्या वृद्ध दाम्पत्याला म्हणजे श्रावणबाळाच्या आईवडिलांना झालेली आहे. त्यांनी ओळखले की हा मुलगा नाही आहे. त्यांनी एकदा दोनदा आवाज देऊन बघितला, श्रावणबाळा एवढा का उशीर झाला रे, एवढा हळूहळू तू काय येतोय रे. मात्र तरी देखील दशरथ राजा काही बोलला नाही, कारण त्याच्या डोळ्यातनं साश्रू नयन या ठिकाणी अश्रू या ठिकाणी येते. त्याला खूप दुःख होतं. त्यांनी हळूहळू येऊन ती जी झारी होती ती हळूहळू त्या वृद्ध दाम्पत्यापुढे, ज्या बाबांपुढे, श्रावणबाळाच्या आईबाबांपुढे ती ठेवलेली आहे आणि शांतपणे दशरथ राजा बाजूला उभा राहिला आहे. तेव्हा त्या श्रावणबाळाच्या आईवडिलांनी पुन्हा विचारलं, तू कोण आहेस, आम्ही तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. असं जेव्हा त्यांनी वारंवार पाणी प्यायला नकार दिला तेव्हा दशरथ राजांनी खरी घडलेली हकीकत सांगितली आहे. मी एका श्वापदाला बाण मारत होतो, मात्र तो माझ्याकडून चुकून तुमच्या मुलाला लागलेला आहे आणि नंतर त्याचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. असं सांगितल्यानंतर वृद्ध दाम्पत्याने खूप दुःख केलेलं आहे. त्या अत्यंत लाडका मुलगा जो त्यांना काशी यात्रेला कावडीमध्ये बसून घेऊन चालला होता, तो लाडका मुलाचा श्रावणबाळाचा मृत्यू ऐकल्यानंतर त्यांना खूप दुःख झालेलं आहे. त्यांनी त्याच वेळेस या ठिकाणी दशरथाला शाप दिलेला आहे, तू देखील पुत्र शोकाने मरशील. अशा प्रकारचा शाप त्या श्रावणबाळाच्या आईवडिलांनी दशरथाला दिलेला आहे. आणि ते श्रावणबाळाचे आईवडील त्या दोघांनी देखील त्या ठिकाणी प्राण सोडून दिलेले आहेत. ते देखील मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यानंतर त्या दशरथ राजांनी तिथेच सगळे लाकडं वगैरे गोळा करून त्या तिघांची चिता या ठिकाणी पिलेले, त्यांना प्रेताग्नी या ठिकाणी दिलेला आहे. नंतर हा दशरथ राजा आपल्या अयोध्येत आलेला आहे. सकाळी आपल्या वसिष्ठांकडे गेलेला आहे. त्यांना प्रश्न विचारला आहे, महाराज माझ्याकडनं असं झालं, काल रात्री मला असा शाप मिळालेला आहे, तुला पुत्र शोकाने मृत्यू प्राप्त होईल. वसिष्ठांना अत्यंत आनंद झाला. दशरथाला काही कळेना की आपल्या गुरूंना मला शाप मिळाल्यानंतर आपल्या गुरूंना आनंद का होतोय. दशरथाला काही कळेना, माझं काही चुकलंय का काय असं त्याला वाटायला लागलं. दशरथांनी वसिष्ठांना पुन्हा विचारलं, काय गुरु तुम्ही का हसतायत. तेव्हा त्या वसिष्ठांनी सांगितलं, अरे बाबा तुला शाप काय मिळाला तुला समजलं का, तू पुत्र शोकाने मरशील, म्हणजे तुला आता निश्चितपणे पुत्र होणार आहे आणि त्याच्यानंतर तुझा मृत्यू आहे. म्हणजे तुझं आजपर्यंत दुःख काय होतं, तुला पुत्र नाही, मूलबाळ नाही, संतती नाही, हे तुझं दुःख होतं. मात्र तुला जर आत्ता त्या ब्राह्मण दाम्पत्याकडून जो शाप मिळाला जर मी ऐकला, तो म्हणजे तू पुत्र शोकाने मरणार, म्हणजे निश्चितपणे तुला पुत्र या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तू या ठिकाणी काळजी करू नकोस. तुझ्या घरात त्या अयोध्यामध्ये पाळणार आहे, हलणार आहे
त्या ठिकाणी तुझ्या घरामध्ये पाळणं हलणार आहे, तू ताबडतोब या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात कर. अशा प्रकारे या ठिकाणी गुरूंकडनं आज्ञा मिळाल्यानंतर वसिष्ठांनी तात्काळ या ठिकाणी यज्ञाला प्रारंभ केला आहे. यज्ञाला प्रारंभ केल्यानंतर यज्ञ अत्यंत साग्र संगीत ब्राह्मणांच्या उपस्थितीत वेदमंत्रांनी सहित असा यज्ञ अत्यंत परिपूर्ण झालेला आहे. यज्ञ भगवान साक्षात प्रगट झालेले आहे. त्यांनी हातामध्ये प्रसाद आणलेला आहे आणि तो प्रसाद या ठिकाणी दशरथाच्या हातात दिलेला आहे. त्याला सांगितलेलं आहे, हे तू तुझ्या राण्यांना या ठिकाणी खायला घाल, या ठिकाणी त्या राण्यांना प्रसाद म्हणून रूपाने दे. अशा प्रकारे दशरथाला त्या यज्ञपुरुषाने आज्ञा दिलेली आहे आणि यज्ञपुरुष त्या ठिकाणी अदृश्य झाला आहे, अंतर्धान पावलेला आहे. अशा प्रकारची ही सगळी कहाणी रामजन्माची आहे. तेव्हा तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर मग या ठिकाणी सुमित्रेला दिवस राहत आहेत, कैकेले दिवस राहत आहेत, कौशल्य मातेला दिवस राहत आहेत आणि योग्य वेळी योग्य मुहूर्तावर असे या ठिकाणी वसंत ऋतूमध्ये चैत्र मासामध्ये शुद्ध नवमीला बरोबर या ठिकाणी दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावर असताना श्रीरामचंद्रांचा जन्म होत आहे. सियावर रामचंद्र की जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.